पर्यटकांच्या मदतीमध्ये महायुती सरकारमध्ये चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे। तर समांतर सरकार चालवल्याचा शिंदेंवर आरोप करण्यात आलाय। शिंदे महाजनांनी श्रीनगरमध्ये वेगवेगळे बचाव कार्य केलंय। विरोधकांच्या टीकेचा आता सरकारने देखील समाचार घेतलाय। काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना आणण्यावरून महायुती सरकारमध्येच चढाओढ सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला। मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन श्रीनगरमध्ये जाण्या अगोदरच एकनाथ शिंदेंनी श्रीनगरमधून बचाव कार्य सुरू केलं। शिंदे समांतर सरकार चालवतायत असा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाने केलाय। तर विरोधकांच्या या टीकेचा सरकारने देखील समाचार घेतलाय। पाहूयात। पर्यटकांच्या मदतीसाठी महायुती सरकारमध्ये चढाओढ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये तळ ठोकून, गिरीश महाजनांचंही श्रीनगरमधून मदत कार्य। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेले हजारो पर्यटक तिथंच अडकून पडले। या सगळ्या मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकारी पातळीवर तातडीने हालचाली सुरू झाल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष विमानाने श्रीनगरमध्ये गेलेत। त्यापूर्वीच श्रीकांत शिंदेंचे काही कार्यकर्ते श्रीनगरमध्ये मराठी माणसांच्या मदतीसाठी लागले होते। फार समाधान वाटलं। मी भेटल्यानंतर एक आधार वाटला आणि त्यांना वाटलं आपला कोणीतरी आलेला आहे। आणि मलाही त्यांना पाहिल्यानंतर मी त्यांच्यावर फोनवर सकाळी बोलत होतो, परंतु मला देखील इथं येऊन त्यांना मी कार्यकर्ता आपल्याला माहित आहे की बसून राहणार नाही आणि म्हणून मी आलो इथे। त्यांची आता व्यवस्था नियोजन जे आहे ते आपण करतोय। राज्य सरकार पूर्णपणे याच्यामध्ये लक्ष घालून आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना श्रीनगरमध्ये पाठवलंय। त्यांनीही मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात धाडण्यासाठी व्यवस्था केली आहे। शेवटचा मराठी माणूस महाराष्ट्रात जाईपर्यंत श्रीनगरमध्ये थांबण्याचा त्यांनी निर्धार केला आहे। आज इंडिगो और एयर इंडिया के फ्लाइट से करीब 183-85 लोग यहाँ से निकलेंगे दोपहर में 3-4 बजे। उसके बाद में भी हमारी लिस्ट बनाने का काम जारी है। हमारे पास करीब और 380-400 लोगों के नाम आए हैं। नाम की लिस्ट तो बढ़ते ही जा रही है। लोगों को जाना है, लोगों में घबराहट भी कल बहुत थी, आज थोड़ी कम है। फैमिलीज है, बच्चे भी हैं। तो मुझे लगता है कि ये 2-3 दिन में लोगों की जाने की व्यवस्था हो जाएगी। एकाच महायुती सरकारचं एकत्र बचाव कार्य अपेक्षित होतं, पण शिवसेना आणि भाजपचं वेगवेगळं बचाव कार्य सुरू असल्याचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संजय राऊतांनी उपस्थित केला। म्हणजे सरकार म्हणून एकत्र काम करण्याची गरज आहे। सरकार म्हणून की गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी, तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही। तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय। शिंदे आहेत हे पॅरलल गव्हर्नमेंट चालवत आहेत का, की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत नेतृत्व करत्या सरकारचं त्यांचं ऐकायला तयार नाहीत? हे अत्यंत दुर्दैव आहे। संजय राऊतांनी केलेल्या टीकेला पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनीही प्रत्युत्तर दिलंय। विरोधक मराठी माणसाच्या मदतीतही राजकारण करत असल्याचा पलटवार गुलाबराव पाटलांनी केलाय। महायुती सरकार एक दिलानं एकजुटीनं मदत कार्य करत असल्याचं खासदार नरेश मस्के म्हटलंय। देशाचे पंतप्रधान दौरा सोडून इथे आले, गृहमंत्री अर्ध्या तासाच्या नंतर काश्मीरमध्ये पोहोचले। सर्वपक्षीय लोकांची बैठक घेण्याची मानसिकता त्यांची आज दिसते, अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालंय। पाकिस्तानवर जे कडक निर्बंध लावले पाहिजे त्याची तयारी सरकारने सुरू केली आहे। या गोष्टींकरता पाठिंबा देण्याचं सोडलं आणि तुम्ही इथेही राजकारण करायला निघाला। समांतर सरकार चालवताय, अमुक करताय, ढमुक करताय। अरे तुम्हाला कोणी रोखलंय काम करायला? तुम्ही सुद्धा देश म्हणून, देशाचे नागरिक म्हणून तिथे यायला पाहिजे होतं। ज्या संसदेत तुम्ही 20 वर्षापासून बसलेले आहेत, तुम्हाला वाटत नाही काही? आता बोलायला गेलो तर माझं तोंड कुठेही जाईल, पण मला आज ते बोलायचं नाही। आणि लोकांना मदत करण्याकरता जर एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या स्वभावानुसार जर त्या ठिकाणी पोहोचले असतील तर त्याला कुरघोडी म्हणतात।
अरे महाजन साहेब आहेत, जोडीला एकनाथ शिंदे साहेब आहेत, काम करण्यासाठी गती आणि मी रिझल्ट दिलाय. सरकारी मदतीवरती आम्ही गप्पा नाही मारत आहोत. मदतीच्या कामात कुणी राजकारण करू नये असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला. त्या मदतीला धावून जाणं हे प्रत्येकाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. एकनाथराव शिंदे त्या भावनेतून गेलेले आहेत आणि मी अनेक वेळेला पाहिलेलं आहे की ज्या ज्या वेळेला आपत्ती येते त्या वेळेला एकनाथराव शिंदे जात असतात. त्याच्यामुळे या गोष्टीकडे राजकीय अभिवशयाने कुणी बघू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. सत्ताधाऱ्यांच्या उणीवा काढणं हे विरोधकांचं कामच आहे. मराठी पर्यटकांच्या बचाव कार्यातही महायुतीत नसलेली एकी विरोधकांना ठळकपणे जाणवली. तोच मुद्दा विरोधकांनी उपस्थित केलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, श्रीनगर.